रामचंद्र मंदिराच्या अतिक्रमणाच्या विरोधामध्ये मधुसूदन महाराजांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे, या आंदोलनामध्ये शेतकरी संघटना सक्रिय करते आहे आणि आजपासूनच आम्ही या आंदोलनाचे नेते आहोत। याचं कारण असं आहे की शेतकरी या ग्लोबल वॉर्मिंगमुळं अडचणीत आलेला आहे। जागतिक तापमान वाढतं आहे। या वाढीचे दुष्परिणाम हे शेतीमध्ये जास्तीत जास्त व्हायला लागले। पाऊस पडला तर इतका पडतोय की शेतच होऊन जातंय, पीक तर राहिलं बाजूलाच, आणि नाही पडला तर इतकं कोरडं होतं की सगळं वाळून जळून जातं। थंडी पडली तर अशी पडते, बर्फ पडला तर आता असा पडायला लागला आहे। तेव्हा हे निसर्ग चक्र जे काही सगळं बदलायला लागलं आहे, याला कारण औद्योगिकरण आहे। 1750 पासून जे औद्योगिकरण सुरू झालं त्यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती, पण त्यावेळी प्रगती झाली नाही का? 1750 पूर्वी सुद्धा या देशामध्ये प्रचंड असे चांगले कार्यक्रम झाले की जे आज जगाला ललामभूत आहेत। सगळे जगातले पर्यटक तिथं बघायला येतात। उदाहरणार्थ ताजमहाल सांगतो, फतेपूर सिक्री बघा, दिल्लीचा लाल किल्ला बघा, महाराजांनी बांधलेले किल्ले बघा, रायगड बघा, अजंठा वेरूळची लेणी बघा, आणि हे सगळं जे काही उभं राहिलं ते यंत्रयुगाच्या आधी उभं राहिलेलं आहे। लक्षात या यंत्राने जे काही धूर ओकणं सुरू केलं आणि मग 200-250 वर्षातच 5000 वर्षापूर्वीपासूनची असलेली संस्कृती 200 वर्षामध्ये संपूर्ण नायनाट होती की काय अशी परिस्थिती आहे। पृथ्वी मनुष्य प्राण्याला नव्हे तर कोणत्याही जीवजंतूला राहण्यालायक जगण्यालायक राहत नाही आहे। आणि अशा पार्श्वभूमीवर मग जगातल्या सगळ्या देशांनी पॅरिसला 2015ला करार केला। या करारामध्ये यापुढं जगात कुठलाही देश 1 ग्रॅम सुद्धा कार्बन डायऑक्साईड तयार करणार नाही, वातावरणात दूषित करणार नाही, वातावरण स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करतील आणि त्यासाठी प्रचंड निधी गोळा करण्यात आला। परंतु 2015ला सगळ्या देशातल्या पंतप्रधानांनी, सगळ्या देशांच्या पंतप्रधानांनी सह्या केल्या या करारावर, परंतु याची अंमलबजावणी आज कुणीच करायला तयार नाही आहे। मुख्य मुद्दा असा आहे, याचे दुष्परिणाम हे सर्वांना भोगावे लागणार आहेत। कीटक तर लाखोच्या संख्येने कमी झालेले आहेत, अनेक जीवजंतू पक्ष्यांच्या संपत चाललेले आहेत, आणि याचा आता जो काही पुढं परिणाम आहे तो आता मोठ्या मोठ्या प्राण्यांच्यावर सुद्धा होणार आहे आणि माणसावरही होणार आहे। तेव्हा आता आम्ही हे सावध झालेलो। मुंबईमध्ये गिरीश राऊतांच्या नेतृत्वाखाली पर्यावरणवाद्यांचं संघटन एक मोठं उभं राहिलं आहे, आणि आत्ताच आम्हाला मधुसूदन महाराजांची भेट झाली आणि त्यांनी याच मुद्द्यावर काम करायला लागलेत। आज आमच्यामध्ये इंदापूर तालुक्यातल्या उजनी धरणाच्या भोवती 106 गाव आहेत। त्या 106 गावातल्या लोकांच्या जमिनी हडप करण्याचं काम या उद्योगपतींचं चाललेलं आहे। तर अशा अनेक ठिकाणी पर्यावरणाच्या विरोधी चाललेली जी कामं आहेत, पांडवन बंदरापर्यंत हे आम्ही सगळं स्तोम पोहोचवणार आहोत। आणि आज जे काही औद्योगिकरण करून पुन्हा या पृथ्वीचं संबंध जगण्यालायक जे आहे, या पृथ्वीनं आम्हाला काय दिलं नाही। आम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू सगळ्या शेतीमध्ये निघतात, कापडासाठी आम्हाला कापूस शेतामध्ये येतोय, समुद्रामध्ये मासे खाणाऱ्यांना मासे मिळतात, या सगळ्या गोष्टी इथं तयार आहेत। आणि महात्मा गांधीने या कापसापासून कापड करण्यासाठी कोणत्याही इंधनाशिवाय चालणारा चरखा दिलेला आहे। त्या चरख्याच्या आधाराने आम्ही कापड तयार करून जगू शकतो। तेव्हा आता औद्योगिकरणामध्ये जी वस्तू तयार होते आणि ज्याचा हे सरकार आणि हे राज्यकर्ते आग्रह करतात, त्याच्या वाचून आमचं काही अडलेलं नाही, आणि कोणत्याही कारखान्यात तयार झालेला माल हा आम्ही पोटासाठी खात नाही आहे आणि त्याचा आम्हाला काही उपयोग नाही आहे। आता हे सगळं औद्योगिकरण बंद झालं तरी काही फरक पडणार नाही आहे। शेतामध्ये आम्हाला आमचं काम होईल, आणि आज भारतीय शेतकऱ्याने शेती जपून ठेवलेली आहे। आज हे पर्यावरण फक्त भारतात, महाराष्ट्रात आहे, आणि याचा आपल्याला गर्व असायला पाहिजे। याच्यामध्ये आपल्याकडं या पृथ्वीला पोचण्या इतकी, त्यालाच नाही म्हणत मी जगाला पोचण्या इतकं आपल्याजवळ शेतीचं सामर्थ्य आहे। तेव्हा हे औद्योगिकरण थांबलं पाहिजे आणि हे जग, ही पृथ्वी वाचली पाहिजे। यासाठी जे मधुसूदन महाराजांनी काम सुरू केलेलं आहे, याच्यामध्ये आमची शेतकरी संघटना पूर्ण ताकदीने उतरणार आहे। उद्या 5 तारखेला यांच्याबरोबर आम्ही भालचंद्राच्या डोंगरावर दिसू, आणि त्यांचे जे कार्यक्रम असतील ते सगळे आम्ही
पूर्णपणे पूर्ण ताकदीने याच्यामध्ये सहभागी होऊ. आम्ही आता आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी हे करतोय. आत्महत्येचा कलंक पुसण्यासाठी जे करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत आणि या सगळ्या गोष्टी कालपासून आज दुपारी आत्तापर्यंत संबंध 2 दिवस चर्चा करून आम्ही हा संबंध कार्यक्रम ठरवलेला आहे. यामध्ये शेतकरी आत्महत्येचा कलंक पुसला गेला पाहिजे. या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः जास्त आत्महत्या होत आहेत त्या थांबल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही ज्या गोष्टी पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, शेतीच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत, झाडं वाढवण्याच्या दृष्टीने, ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याच्या दृष्टीने त्या सगळ्या आम्ही संयुक्तपणे आता वारकरी शेतकरी एक होऊन हा भामचंद्राचा डोंगर वाचवल्याशिवाय राहणार नाही. याच्यासाठी 5 तारखेला जे काही आंदोलन सुरू करतात महाराज त्या आंदोलनामध्ये आम्ही सगळे सक्रियपणे उतरू. 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आझाद मैदानावर जे काही जायचं ठरेल त्याच्यामध्ये पायी म्हटलं तर आम्ही पायी यायला तयार आहे, वाहनांना म्हटलं तरी वाहनाने यायला तयार आहे. हजारोंच्या संख्येने शेतकरी आणि वारकरी या सगळ्या दिंडीत आले पाहिजे. 5 तारखेपासून 10 तारखेपर्यंत आझाद मैदानावर कमीत कमी 5,000-10,000 शेतकरी आले पाहिजेत एवढं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे शब्द झालं बरं.